नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दिल्ली येथील कुतुब मिनार या पर्यटन स्थळ ठिकाणी, जेथे लाखोमध्ये लोक ते पर्यटन स्थळ पाहण्यासाठी येतात। तर पहिल्यांदा आपण आपल्या थोडं जे काही पोटासाठी पेटपूजा आहे तर ती आपण करूया। थोडंफार जेवण नाश्ता काहीतरी करून घेऊया, कारण ऊन पण खूप आहे आणि आतमध्ये परिसर देखील खूप मोठा आहे। ते संपूर्ण परिसर फिरण्यासाठी थोडंफार पोटाकडे पण लक्ष दिलं पाहिजे। तर आपण आता नाश्ता करूया। नाश्त्यासाठी समोसा घेतलेला आहे। समोसा खाल्ल्यानंतर आपण तिकीट काढून आतमध्ये एंट्री करणार आहे। तर जे काही तिकिटाचे चार्जेस आहेत ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता आपण चाललेलो आहे तिकीट काढण्यासाठी। तर तिकीट काढण्यासाठी जे काही बाहेर तुम्ही जिथून एंट्री आहे त्याच्या समोर ऑपोजिटला तुम्हाला तिकीट काढण्यासाठी तिथे तिकीट होम आहे। तर तिकीट होम मध्ये जाऊन तुम्हाला लाईन लावून तुम्हाला काय करायचं आहे, तिकीट काढायचे आहे। जे काही तिकिटाचे कॉस्ट आहेत तर जे काही आपले भारतीय नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी 40 रुपये पर पर्सन हे तिकीट असणार आहे। आणि जर तुमच्याकडे जर ATM जर कार्ड असेल तर तुम्हाला तिथे 35 रुपये लागणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचे काही तिकीट असणार आहे कॉइन टाइप। तर आता आपण तिकीट काढलेले आहे। तर आता आपण काय करणार आहे, आतमध्ये एंट्री करणार आहे कुतुब मिनारमध्ये। तर कुतुब मिनारची जी काही हिस्ट्री आहे तर हिस्ट्री आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला संपूर्ण चेकिंग करून सोडतात। तुमची जे काही कॉइन आहे तर ते कॉइन स्कॅन केला जातो। कॉइन स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते। तुमची बॅग सुद्धा तुम्ही आतमध्ये घेऊन जाऊ शकता। तर मित्रांनो, या कुतुब मिनारची जर आपण हिस्ट्री जर पाहायची झाली तर हा जो कुतुब मिनार आहे तर हा 13व्या शतकामध्ये कुतुब मिनारच्या बांधकामामध्ये काय झालेले आहे, सुरुवात झालेली आहे। हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे। कुतुब मिनार हा जो आहे तर तो लाल दगडांनी बांधलेला आहे। कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला काय बोलले जाते, कुतुब मिनार असे नाव दिले आहे। कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळामध्ये मिनाराचे बांधकाम केले, पण तो फक्त काय करू शकला की त्याचा फक्त पाया जो आहे, कुतुब मिनारचा पाया आहे तो फक्त काय पूर्ण करू शकला। त्याचा उत्तराधिकारी इल्तमिश याने मिनाराचे पुढील बांधकाम पूर्ण केले। हा जो काही एकूण परिसर आहे कुतुब मिनारचा तर तो एकूण परिसर हा 100 एकर जागेमध्ये अवेलेबल आहे। त्यानंतर जी मिनाराची जी काय उंची आहे, तुम्ही जो व्हिडिओमध्ये पाहत असाल तो काय मिनार आहे तो 237.8 फूट इतका उंच आहे। जो मिनाराचा घेर जमिनी लगत 14.32 मीटर इतका आहे। सर्वात शेवटचा मजला जो आहे तुम्ही पाहताय तो फिरोज शाह तुगलक याने इसवी सन 1386 मध्ये पूर्ण केलेला आहे। कुतुब मिनार वर सर्व बाजूंनी कुराणातली वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्पे कोरली गेलेली आहे। कुतुब मिनार हा दिल्लीमध्ये स्थित असून याची उंची 237.8 फूट इतकी आहे। विटांपासून बनलेला हा जगातील सर्वात उंच मिनार आहे। याच्या बांधकामाची जी काही सुरुवात आहे तर ती 1993 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरू केलेली होती। तर ही होती, आणि याचे जे काही तुम्ही जे काही हिस्ट्री पाहिलेली असेल दुसऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ती सेम आहे की जसे की जो शेवटचा मजला फिरोज शाह तुगलक यांनी इसवी सन 1386 मध्ये पूर्ण केला होता। तर जे काही कुतुब मिनारची निर्मिती आहे तर ती ह्या परिसरामध्ये काय जे काही कुतुब मिनार जो काही परिसर आहे तर त्या परिसरामध्ये लाल कोट ही दिल्ली ह्याचे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चौहान यांची राजधानी होती। या परिसरामध्ये आधी 27 हिंदू आणि जैन मंदिर होती। तर यांनी काय केलेली की ही मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांचे दगड विटांपासून कुतुब मिनारची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे। कुतुब मिनारावर एका ठिकाणी श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता असे कोरलेले आढळते। आजही या मंदिराचे भग्नावशेष या परिसरात पाहायला मिळतात। तर अशी ही कुतुब मिनारची थोडक्यामध्ये हिस्ट्री होती। तर आत्ता जे काही पहिला कुतुब मिनार होता तर आत्ता आपल्याला तो काय झालेला आहे, थोडा पडलेला दिसत आहे। परंतु आजही तिथे जर गेल्यानंतर आजही जे काही त्यांचे कोरीव काम आहे किंवा त्यांचे जे काही दगडामधील जे काही बांधकाम आहेत ते आजही काही ठिकाणचे अतिशय एकदम आपल्याला सुरक्षित असताना देखील आढळून येते। तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, कारण हा कुतुब मिनार जो आहे इथे जो कुतुब मिनार म्हणजे दिल्लीपासून जे काही मिलेनियम सिटी सेंटरकडे जाणारी येल्लो लाईनची जी काही मेट्रो आहे तर त्या मेट्रो लाईनमध्ये कुतुब मिनार स्टेशनवर उतरून तुम्हाला तिथून अवघे 2 ते 3 किलोमीटरवर कुतुब मिनारचं हे काय आहे, पर्यटन स्थळ आहे।
तर इथे खूप सारे महाराष्ट्रामधून सुद्धा लोक येतात, त्याचबरोबर आउट ऑफ कंट्रीमधून सुद्धा लोक येत असतात. तर जे काही आउट ऑफ कंट्रीमधून जे लोक येतात तर त्यांच्यासाठी फीस तिकीट थोडी जास्त आहे. त्यांच्यासाठी जे काही तिकीट असणार आहे तर ते 550 रुपये तिकीट असणार आहे. तर हा आपला दुसरा ब्लॉग होता. नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही एकदा नक्की जे काही आपले जवळजवळचे पर्यटन स्थळ आहेत त्याला नक्की उद्ध्वस्त व्हायच्या आधी तुम्ही नक्की ते पर्यटन स्थळे काय करून घ्या, पाहून घ्या. आवड गई ఫుర్ 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 ఫుర్. సో గైస్ లైక్ చేసుకోండి, షేర్ చేసుకోండి, సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి. నేను వీళ్ళ మిత్రుడిని, తెలుగు మిత్రుడిని. వీళ్ళు మన మరాఠీ ఫ్రెండ్స్. సపోర్ట్ చేయాలి, ఓకేనా? తప్పకుండా. Please like, share and subscribe.